मनपूर्वक स्वागत। महाविकास आघाडीच्या आजूबाजूच्या मंडळींना बसून घ्या खुर्चीवरती। अधिकृत उमेदवार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री विश्वजितजी कदम साहेब, कधी काँग्रेसचा विचार बाजूला ठेवला नाही आणि म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा या गावानं मताधिक्य देण्याची भूमिका गेल्या तिन्ही निवडणुकीला 9, 14 आणि 19ला त्या ठिकाणी केली। मात्र या सोलापूर लोकसभेमधून त्या ठिकाणी निवडून गेलेले 2 खासदार मला आवर्जून इथल्या वडीलधारी शेतकऱ्यांना तरुण सहकाऱ्यांना आवर्जून विचारायचं आहे, कधी हे 2 खासदार आपण बघितले का? फोटोत सुद्धा बघितले नाहीत अजून। या गेल्या 5 वर्षातल्या खासदारांचं तर एक विशेष महत्व, आठवड्यातून 2 दिवस त्यांचं मौन व्रत। चुकून आपली डीपीटीसीची मीटिंग जर गुरुवारी आली, आपल्या लोकसभेचा विषय संपला। गुरुवारी डीपीटीसी आली तर माझे मौन व्रत असल्यामुळे मी बोलू शकत नाही, त्यांची चिठ्ठी येणार कलेक्टरला। कोण आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडणार, कोण आपल्या शेतीचा प्रश्न त्या ठिकाणी मांडणार, कोण पंढरपूर सारख्या आपल्या शहरातला कॉरिडॉरचा प्रश्न त्या ठिकाणी तिथं मांडणार, कोण आपल्या निधीच्या बाबतीत रस्ता असेल, शेतीच्या कामाच्या बाबतीत कोण त्या ठिकाणी आपला निधी मागू शकतो। आणि म्हणून चुकीचे खासदार असतील किंवा त्या पोट निवडणुकीत झालेल्या निवडणुकीमध्ये चुकीचा आमदार त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर कशा पद्धतीने हाल अपेष्टाला सामोरं जावं लागतं हे आपण गाजेगावकर त्या ठिकाणी आणि पंचक्रोशी जवळून त्या ठिकाणी बघतोय बंधूंनो। काय आपल्या त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्नाची अवस्था आहे, D3 पाण्याचा त्या ठिकाणी असेल किंवा 7 पाट्याच्या पाण्याची काय आज परिस्थिती आहे। 2020 पूर्वी ज्यावेळी त्या ठिकाणी 2009 ते 2020 या 11 वर्षाच्या काळात, कारण मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर नानांनी त्या ठिकाणी इथल्या वडीलधाऱ्या शेतकरी सभासदांना सांगितलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आशीर्वाद द्या। या भागातल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज विधान भवनात त्या ठिकाणी उठवण्याची जबाबदारी पार पाडील आणि तुम्ही भरघोस असा आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी त्यांना विधानसभेत पाठवल्यानंतर D3च्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा 7 पाट्याच्या पाण्याच्या बाबतीत तुम्ही आठवून बघा, 11 वर्षाच्या काळात कधी तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अडचणीला सामोरं जावं लागलं का? माघारी गेलेलं पाणी सांगोल्यामधून आणण्याची भूमिका किंवा सोनके तळ्यातून सोडण्यासाठी या अधिकाऱ्याच्या अंगावरती जाण्याचा देखील प्रसंग असेल, हा लोकप्रतिनिधी तुमच्या माझ्या तळमळीचा असल्यानंतर त्या ठिकाणी होऊ शकतं। आणि म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी निवडण्याची उद्याची ही 7 तारखेची निवडणूक आहे बंधूंनो। आमदार तरी आपल्या गावाला आले का? या लोकसभेचं मत मागायला आले असतील, गावाच्या 1.5-2 किलोमीटर बाहेर घोंगडी बैठका त्या ठिकाणी सुरू आहेत। चावडीवरती यायचं धाडस नाही, चौकात येऊन तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचा अधिकार नाही, कारण पाण्याचा प्रश्न विचाराल, रस्त्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचाराल, चुकून माकून कोण निधी मागायला गेला की साहेब त्यांचं एकच काम, तू माझ्या गटात प्रवेश कर। ज्यांनी मदत केली आहे त्यांना सुद्धा ते माहित नाही, तू माझ्या त्या ठिकाणी गटात प्रवेश कर। म्हणजे इथं परिचारक पार्टी असेल, पांडुरंग परिवार असेल, त्यातला जरी एखादा प्रतिनिधी निधी मागायला गेला तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोललं जातं की तू माझ्या पार्टीत प्रवेश कर। काही जणांनी सांगितलं साहेब आम्ही मदत केली म्हणूनच तुम्ही आमदार आहे, परंतु अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्यांचा पक्ष गट तट पार्टीच्या पलीकडे जाऊन काम करणारा असतो बंधूंनो। आणि म्हणून 11 वर्षाच्या काळात कधी जात पात गट तट बघितला नाही। एखाद्या माझ्या शेतकऱ्याचा डीपी जरी जळाला तर त्याला त्याच्या बांधावरती शेतावरती त्या ठिकाणी आणून देण्याची भूमिका त्या ठिकाणी नानांची असायची। आणि म्हणून लोकप्रतिनिधी जे आपल्या हक्काचा असतो, आपल्या तळमळीचा त्या ठिकाणी निवडून देण्याची बंधूंनो तुम्हाला त्या ठिकाणी गरज आहे। माझ्यावरती इथल्या विद्यमान आमदारांनी आरोप केला, पत्रकारांनी काय त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला, पालकींनी रात्रीच त्या ठिकाणी निर्णय घेतला। त्यांना माहित आहे मला माझ्या वडिलांची शिकवण आहे, कारण लोकभावना जनभावना जी काय आहे या भूमिकेच्या बाबतीत आपण महाविकास आघाडीच्या बाबतीत त्यांना आदरणीय ताईंच्या पाठीमागे खंबीर उभं राहण्यासाठी
या पंढरपूर तालुका, पंढरपूर शहर असेल किंवा मंगळवेढा तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या वडीलधाऱ्यांना, तरुण सहकाऱ्यांना, माता भगिनींना विचारूनच त्या ठिकाणी आपण निर्णय घेतलाय. आणि मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे की शेवटपर्यंत लोकात राहायचं आणि शेवटचा श्वास देखील लोकातच त्या ठिकाणी घ्यायचा, हे मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे. म्हणून लोकप्रतिनिधी काय म्हणले, रात्रीचे कसं बदलतात मला माहित नाही, काय करतायत, पक्ष बदलतात त्यांनी मला माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केला. जणू काय हे अटल बिहारी वाजपेयीच्या पाठीमागे झेंडा हेच घेऊन त्या ठिकाणी एकटे फिरत होते आणि पक्षाचा कळवळा घेऊन येत असल्यासारखं त्या ठिकाणी बोलतात. तुम्ही तुमचा इतिहास तपासा, तुम्ही कशा पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या दिशाभूल अफवा पसरवल्या. इथला शेतकरी असेल, इथला त्या ठिकाणी कष्टकरी तुमच्याकडे निधी मागायला गेल्यानंतर शहराच्या भागाच्या अडचणी असतील किंवा आपल्या मंगळवेढ्यातल्या देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही कधी बोललाय, त्याच्या आमच्या इथल्या शेतीच्या पाण्यासाठी तुम्ही बोलायला गेल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याने अडचण मानल्यानंतर आमदार सांगतायत की माझा अधिकारी ऐकतच नाही. यांचा अधिकारी ऐकत नसेल तर बंधूंनो, लोकप्रतिनिधी कुणासाठी आणि कशासाठी असतो ही विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे बंधूंनो. आणि म्हणून अनेक जण या ठिकाणी येतील. महाविकास आघाडीच्या आपल्या तालुक्यातल्या अनेक चर्चा त्या ठिकाणी सांगितल्या. अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं, रणजितराव तुम्ही देखील खांद्याला खांदा लावून काही दिवस काम करत होता. महाविकास आघाडीच्या शरद पवार साहेबांच्या पाठीमाग गंभीर उभं राहतो म्हणून छाती बडवून ज्यांनी भाषणं केली, गेले रणजितराव, निघून गेले. बरं, त्या जाणाऱ्याबद्दल बंधून मला बिलकुल अजिबात बोलायची इच्छा नाही. राज्य सरकारच्या मी माझं मत मांडतोय. राज्य सरकारच्या चुकीच्या कारवाईला त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सामोरं जात असताना दुसऱ्या दिवशी जी बंद खोलीत मिटिंग झाली दोस्ता, त्या मिटिंग मध्ये कोणावरती आरोप केला रे? ही सगळी कारवाई भगीरथ भालकेंनी केली आहे म्हणून सांगितलं. आणि भगीरथ भालकेंनी षडयंत्र रचलंय. भगीरथ भालके भाजपमध्ये चालले, त्याच्या आधी आपण जाऊ. खराय का खोटा आहे? उठून सांगत होता, बोल ना मित्रा. आणि म्हणून साहेब तुम्ही या राज्याचं सहकार राज्यमंत्रीपद जबाबदारीनं त्या ठिकाणी स्वीकारलंय, जबाबदारीनं पार पाडलंय. एखादा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत चुकीची कारवाई साहेब तुमच्याकडून कधीच यापूर्वीच्या सरकारकडून झाली नव्हती. आणि म्हणून कारवाई जे अमुक तमुक त्या ठिकाणी या गोष्टीला कोण घाबरून पळून गेलं, पाय लावून गेलं मला माहित नाही. पण अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी माझ्यावरती जर तुम्ही आरोप करत असाल भालकेंच्यामुळे झालं, तर मी यापूर्वी पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की भगीरथ भालके चेअरमन त्या संस्थेचा असताना साहेब एक पोतं 1 क्विंटल विकताना साहेब 800 रुपये टॅगिंग घेतल्याशिवाय मला साखर पोतं ही सहकारी बँक विकू देत नव्हती. मग आज 2 सीझन झाले तर तुम्ही पैसे भरले असते तर कारवाई त्या ठिकाणी झाली नसती. का केली, कुणासाठी केली, कुणी झाली, आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही. पण संस्था वाचली पाहिजे म्हणून आम्ही कधी त्या ठिकाणी पुढे येऊन लढायला तयार आहे. पण जर चुकीचे आरोप माझ्यावरती त्या ठिकाणी बंदखोलीत करत असून जर बगल बच्च्याच्या समाधानासाठी काही जर तुम्ही चुकीच्या वल्गना करत असाल तर ते कधी कबूल घेतलं जाणार नाही. म्हणून मी अधिक बोलणार नाही. मात्र इथून पुढे जर वेगळ्या भाषेत कुणी बोलायचा प्रयत्न केला तर कुंडली माझ्याकडे तयार आहे. माझ्याकडे पण कुंडली तयार आहे. कोण साखर कारखाना वाचवायसाठी गेलंय का माहित नाही, का स्वतःची कर्मकांड वाचवायसाठी गेलंय माहित नाही. मला त्यावर अधिक बोलायचं नाही. आणि म्हणून इथल्या वडीलधाऱ्यांना, शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना, तरुण सहकाऱ्यांना मला कळकळीचं आवाहन आणि विनंती करायची आहे. आपल्या 7 पट्टा असेल, D3 असेल, लाईटच्या बाबतीत, कारण शिंदे साहेब ऊर्जा मंत्री असताना आणि नाना इथल्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करत असताना या भागात ज्यावेळी कमी दाबाची लाईट येत होती त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांनी एकवटून नाना असतील, शिंदे साहेबांच्याकडे आग्रह केल्यानंतर सबस्टेशन मंजूर करून आज हे चांगल्या पद्धतीची सुरळीत लाईट त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळते आहे.
आणि म्हणून आज त्यांच्या पाठीमागं आदरणीय ताईंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याची गरज जबाबदारी आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या वरती आली आहे. आणि म्हणून बंधूंनो, विरोधकांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही. आज विरोधातले त्या ठिकाणी उमेदवार वेगवेगळ्या भागात जाऊन सांगतायत की मी ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे म्हणून साहेब सांगितलं जातं. जरूर तुम्ही पंढरपूरमध्ये आल्यानंतर सांगता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती ऊस तोडला. मंगळवेढ्यात गेल्यावर सांगता दामाजी सहकारी साखर कारखान्यावरती ऊस तोडला असेल. तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातला त्या ठिकाणी आला. मग ऊस तोड कामगारांच्या पोटी जर तुम्ही जन्म खरा घेतला असता तर 15 ते 20 दिवसापूर्वी तुम्ही वाचला असेल, पेपरला बातमी आली होती बंधूंनो. मंगळवेढा तालुक्यातला चिखलगी आणि शिरनाथगी हे 2 गाव आहेत. या 2 गावातले अनेक ऊसतोड कामगार कोल्हापूरला जात त्या ठिकाणी पट्टा पाडून पाठीमागे गावाकडे येत असताना त्या कवठेमंगळाच्या परिसरामध्ये ऍक्सिडेंट झाला आणि 3 महिला आणि 2 लहान मुलं मृत्युमुखी पडली. 5 जण त्या ठिकाणी ते जीव गमावला. जर तुम्ही खऱ्याच त्या ठिकाणी ऊसतोड मजुराच्या कामगाराच्या पोटी जर जन्माला आला असता तर का आणखी तुम्ही त्या ठिकाणी भेटून सांत्वनाला देखील त्यांच्या घरापर्यंत जाण्याची हिंमत दाखवली नाही किंवा औदार्य दाखवलं नाही. म्हणून त्यांच्या बद्दल तुमच्या मनात जर त्या ठिकाणी ही भावना असेल तर सर्वसामान्यांच्या बाबतीत, शेतकऱ्याच्या बाबतीत, कष्टकऱ्यांच्या बाबतीत काय त्या ठिकाणी भविष्य काळात तुमच्या समोर त्या ठिकाणी येऊ शकणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून धार्मिक तेढ बंधूने येणाऱ्या आठवड्याभरात निर्माण करतील, जातीपातीमध्ये आपल्याला विभागतील. परंतु या गावानं, क्रांतिकारी विचाराच्या गावानं कधी काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी बाजूला ठेवला नाही. आणि याच पद्धतीनं उद्याच्या 7 तारखेला आता त्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही आशीर्वाद द्यावा ही सगळ्यांना त्या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि मी माझं मनोगत त्या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.